तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार। दिवाळी म्हटलं की या काळात सर्वत्र रोषणाई, आतिषबाजी, फटाके, रांगोळी, दिवे, फराळ पाहायला मिळतं। दिव्यांचा हा सण घराघरात उत्साह, प्रेम आणि आनंद घेऊन येतो। या दिवशी व्यापारी लोक चोपडी पूजन, वही पूजन करतात आणि स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा साजरी केली जाते। दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानण्यात आलाय। यानिमित्त माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आरोपांवर दीपक केसरकर यांनी दिले प्रत्युत्तर। राजन तेली यांना त्या आरोपातून मुक्तता हवी, दीपक केसरकर यांची टीका। पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करणार, महेंद्र घरत यांनी स्पष्ट केली भूमिका। कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक वाङ्मयीन पुरस्कार जाहीर, पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव। आणि कांदिवली येथे हॅथवे साई स्टार मध्ये दिवाळीचा आनंद आणि उत्साह, फटाक्यांची आतिषबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव। पाहुयात सविस्तर वृत्त। सत्यविजय भिसे खून प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना दीपक केसरकर वारंवार फोन करून राजन तेली यांचं नाव या प्रकरणात गुंतवा असं सांगत होते। त्यांच्यामुळेच तेली नाहक जेलमध्ये गेले असा खळबळजनक विधान करत बबन साळगावकर यांनी दीपक केसरकरांवर आरोप केलाय। तर आता साळगावकर यांनी तेलींपासून सावध राहावं असं प्रत्युत्तर मंत्री दीपक केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिलंय। सातत्याने केसरकर हे प्रत्येक निवडणुकीमध्ये अपप्रवृत्तीविषयी बोलतात। मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात मी पण निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांचं वक्तव्य होतं की अपप्रवृत्ती ह्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठी अपप्रवृत्ती ही दीपक केसरकर आहे। कारण त्यांनी अनेक वेळा पक्ष बदलले, ज्यावेळी पक्ष बदलले त्यावेळी प्रत्येकाला दगा दिलाय। तिमलो असतील, पवार साहेब असतील, इथले दिलीप नार्वेकर असतील, इथले उद्धवजी असतील, उद्धवजींच्या विषयी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, प्रवीण भोसले। ही जी मालिका आहे ना, ती त्यांची गद्दारींची मालिका आहे आणि त्यांची गद्दारीची मालिका कधी खंडित झाली नाही। ज्यावेळी उद्धवजींनी त्यांना मंत्रिपदावरती आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की आयुष्यातला पहिला मंत्री मी झालो, त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही। हे सावंतवाडीच्या गांधी चौकातील त्यांचं वक्तव्य। म्हणजे प्रत्येकाने ज्यांनी त्यांच्यावरती उपकार केले, ज्यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांना दगा दिलाय, हा इतिहास आहे, हा केसरकरांचा इतिहास आहे। एक सांगतो तुम्हाला की सत्यविजय भिसे प्रकरणामध्ये केसरकरनी राजन तेलींचं नाव नोंदवलं, त्याचा मी साक्षीदार आहे। सातत्याने त्यावेळचे मंत्री छगन भुजबळ यांना सातत्याने फोन करत होते आणि फोन करून त्यांनी नाहक काही वर्ष त्यांना जेल भोगायला लागली। केसरकरांना पण एक दिवस जेलमध्ये जावं लागेल। एक तर असं आहे की बबन साळगावकरांना मी भरपूर प्रेम दिलेले आहे, भरपूर पदं दिली आहे। असं असताना स्वतः माझ्या विरोधात उभे राहिले म्हणून मी कधी त्यांच्याबद्दल वाईट बोललेलो नाही। आणि मी एवढा अनमॅच्युअर्ड नाही की मी कुठे फोन करत असताना कोणाच्या समक्ष फोन करेन आणि असा काही संबंध असता तर एवढ्या वर्षामध्ये त्यांना कळलं असतं किंवा ते बोलले असते। कारण माझ्या विरोधामध्ये असंख्य वक्तव्य त्यांनी केलेली आहे। आता राजन तेली त्यांना त्या आरोपातून मुक्ती मिळवायची आहे म्हणून ते बबन साळगावकरांचा वापर करताय, तर बबन साळगावकरांनी त्यांच्यापासून सावध राहावं, एवढाच मी सल्ला त्यांना देऊ शकतो। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली मार्गावर मिरजला जाणाऱ्या एसटी बसला कुवे घाट या ठिकाणी अपघात झाला। तब्बल 20 फूट खोल एसटी बस कोसळली। एसटी बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झालेत, तर बसमधील एकूण 20 प्रवाशांपैकी 15 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। अपघाताचे वृत्त समजताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं। एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे।
काँग्रेस पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचं रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेलघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय। आता पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाचे त्या उमेदवाराचे काम करणार असल्याची भूमिका महेंद्र घरत यांनी स्पष्ट केली आहे। वरच्यानं पॉवर दिली का हजारनं सांभाळण्याची पॉवर जोपर्यंत महेंद्र घरतला वरचा देतो तोपर्यंत महेंद्र घरत काही थांबत नाही। आणि मी सांगितलं आता संघटनेला राजकीय माधवराव बोलले राजकीय काय बोलू नका का, तर त्यांना भीती आहे का चुकून पुन्हा आमच्या पक्षावर बोलले तर आम्ही अपक्ष भरलेले धावतात ते। मी त्यांना पक्ष सांगितलं ते ऐकणार आहे। आणि तुम्ही का आमदार केला नाही मला तिकीट मी नव्हतो मागत, माझं म्हणणं आहे ते जे ठाम आहे तिकीट हे सगळे आपले तालुका अध्यक्ष हे कार्यकर्ते मागत होते आणि पक्षाचे इन्चार्ज मागत होते। आपले बाळासाहेब थोरात आणि पटोले उरण मागत होते, मी नव्हतो मागत। मी सांगितलं माझं काय ना आमच्या शेठ लोकांची पोरं मोठी झाल्यापासून आम्ही समजलं का ज्यांनी मला जिल्हा परिषद निवडून दिला होता रामचंद्र जय म्हात्रे, त्यांची मुलं मोठे झाल्यापासून आपला राजकीय भविष्य कार्यकर्ता संपलाय। पण मी तेव्हाच सांगत 14ला का उभा राहायचं नाही। दोघांनी ज्यांनी मला जिल्हा परिषद निवडून दिलं त्यांनी 14 मध्ये दोघांनी महेश बागीला निवडून आणण्यासाठी 14ला मदत केली, 19ला मदत केली, तर 14लाच मी जाहीर केलं का आपल्याला लढायचं नाही। आता शेठ लोकांची आमची पोरं मोठी झाली, त्यांना वाटते आमची पोरांनी राजकारण केलं पाहिजे, तर आम्ही त्यांचे अनुयायी आहोत। भगत साहेबांकडे तर मी भगत साहेबांचा अनुयायी आहे, जे माझ्या पोरं लापरवा मदत केली पाहिजे। तर महेंद्र घरत उभा होता भगत साहेबांचा अनुयायी भगत साहेब गावाला, तो दोघांना तुम्हाला दिसलं नाही, तर तुम्ही अपेक्षा कराल तर माझ्या पक्षाच्या विषय ऑर्डर झाला त्याला मी मदत करणार। महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, हा आमचा स्टँड आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण। खुश खबर खुश खबर खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना। 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। मग वाट कसली पाहताय, आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। कोकणात लेखन वाचन संस्कृती वाढावी यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने चळवळ सुरू केली। त्यातून जे लिखाण वाढीस लागले त्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी पुरस्कार देखील सुरू केले। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप उच्च दर्जाची पुस्तके पुरस्कारासाठी आली होती। त्यातून पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे सन 2022-23चे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी या पुरस्कारांची घोषणा यावेळी केली। यावेळी गजानन पाटील, प्रकाश दळवी, नलिनी खेर उपस्थित होते। हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार असतात आणि ह्या पुरस्कारामध्ये मानाचा पुरस्कार असतो हा आमचा भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार। तो यावर्षी नूतन बालशिक्षण संघ कोसबाड डहाणू यांना दिला आहे। कोसबाड म्हटलं की आपल्याला अनुताई वाघ हे नाव आपल्यासमोर पुढे येतं। त्यांची जी संस्था आहे आणि आजही या आदिवासी भागामध्ये ही नूतन बालशिक्षण संघ ही संस्था ही अतिशय सुरेख असं काम करते। दुसरा जो आहे तो श्रीबा कारखानीस पुरस्कार, हा सुद्धा आपण साहित्य पर्यावरण शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना देतो। त्यासाठी प्रेमसागर गजानन मेस्त्री महाड यांची निवड झालेली आहे। त्यांच्याबद्दल थोडंसं सांगताना असं म्हणेन मी की
ही जी व्यक्ती आहे ही पर्यावरणासाठी खूप अतिशय चांगलं असं काम करते आणि त्याच्यामध्ये म्हणजे वाईल्ड लाईफ जे प्राणी पक्षी जे असतात त्यांच्या संवर्धनासाठी हे काम करतात आणि त्यातही मुख्यत्वाने गिधाड संवर्धन हे काम त्यांचं आहे. आता गिधाड हा पक्षी असा आहे की तो जिवंत राहिला तर बाकीचे पक्षी आहेत त्यांचं अस्तित्व राहील. त्यामुळे आणि त्यांची संख्या खूप कमी झाली. ह्यांच्याकडनं माहिती घेता घेता कळली की नगण्य अशी संख्या या गिधाडांची आहे आणि ही व्यक्ती आपल्या एका संस्थेमार्फत हे काम करते. सुरुवातीला प्रत्येकाची सुरुवात ही खडतर असते तशीच त्यांनी केली. आज थोडंसं कुठेतरी दम बसला आहे आणि त्यांची निवड आपण या पुरस्काराला केलेली आहे. बाकी सगळे हे आमचे जे पुरस्कार आहेत काय असतं की आम्ही जिल्हा संमेलनं घेतो, उपक्रम घेतो वेगवेगळे वाङ्मयीन. त्यावेळेला जे आमच्यातले कार्यकर्ते उत्तम काम करतात त्यांच्याकडे आम्ही त्यांची दखल घेतो आणि त्यांची निवड करतो. त्यांनी प्रोत्साहन मिळतं. तर तशी सगळी नावं आहेत. म्हणजे हा व्याप खूप मोठा आहे खरं तर. म्हणजे 7 जिल्हे आहेत. रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, आमची नवी मुंबई आहे, ठाणे आहे, पालघर आहे, खुद्द मुंबई आहे, ठाणं आहे. तर ह्या सगळ्यातनं 2-2 माणसांची 2-2 कार्यकर्त्यांची निवड करणं ही सुद्धा एक कठीण काम असतं. खूप चांगली कामं करणारी माणसं आहेत. तरीही त्यातनं हा शोध घेतलेला आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण कोंबडपाडा येथील साई मंदिरात दीपावली निमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक संतोष पाटील यांच्या सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पेणमध्ये दिवाळी पहाट सजली. यावेळी रायगड भूषण पुरस्कार सन्मानित गायक संतोष पाटील आणि गायिका प्राजक्ता मोरे यांनी अनेक गाणी गाऊन वातावरण संगीतमय केले. ढोलकी वादन बल्लाळ ढवळे, कीबोर्ड प्रतीक वैते, ऑक्टोपॅड नितेश जुईकर, साईड रिदम सुहास पाटील आदींनी उत्तम साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाचे आयोजन अरविंद आंबोलकर, वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि दैनिक वादळवाराचे पत्रकार किरण बांधनकर, निलेश गुजर यांनी केले होते. यंदाचे हे 9वे वर्ष असून यावेळी साई मंदिर तलाव परिसरात झालेल्या दिवाळी पहाटला हजारो श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाला पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, हास्य क्लब संस्थापक गुरुनाथ मांजरेकर आदी उपस्थित होते. हॅथवे साई स्टार डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड कांदिवली येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि शुभेच्छांचा वर्षाव करत दिवाळी सण मोठ्या आनंदात पार पडत आहे. काल लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले. कंपनीचे मालक उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम, अनिकेत दादा कदम, नितीन केणी, शंकर नायर, मंगेश कदम, रामदास मुरकुटे, गौस खतीब, हॅथवे साई स्टार डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सर्व स्टाफ, त्यांचे कुटुंबीय परिवार या दिवाळी आणि दीपोत्सवाच्या आनंदात सहभागी झाले होते. सर्वांनीच या दीपावलीच्या जल्लोषाचा आनंद लुटला. कांदिवली तसेच मुंबईतील उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम तसेच अनिकेत दादा कदम यांना सर्व क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवरांनी ही दीपावली आनंदात उत्साहात भरभराटीची जावो अशा दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कांदिवली पूर्व येथील हॅथवे साई स्टार डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयाबाहेर तसेच परिसरात मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम आणि अनिकेत दादा कदम यांच्या उपस्थितीमुळे परिसरातील आनंद आणि उत्साह अक्षरशः द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.